स्वागत परत एकदा तुमचं आपल्या सर्वांच्या जिजव अकॅडमीवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जेवढे काय कॉलेज आहे BHMSचे फक्त डीम्ड सोडून ओके, तर महाराष्ट्रामधले जे कॉलेज आहेत BHMSचे तर ते सर्व प्रायव्हेट कॉलेज आहे। गव्हर्नमेंट कॉलेज एकही महाराष्ट्रामध्ये नाही। तर त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण BHMS गव्हर्नमेंट कॉलेजमधून करू महाराष्ट्रामध्ये, तर हे पॉसिबल नाहीये, बिकॉज महाराष्ट्रामध्ये सर्व कॉलेज हे प्रायव्हेट कॉलेज आहे। आता या कॉलेजमध्ये आपल्या कॅटेगरीला किती स्कोर यायला पाहिजे, म्हणजे राऊंडमधून आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो त्या कॉलेजमध्ये, म्हणजे कॅटेगरीचा बेनिफिट आपल्याला मिळू शकतो थोडक्यात। कारण काय, ज्यावेळेस आपण राऊंडमधून एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो तर त्यावेळेस पूर्ण स्कॉलरशिप वगैरे सगळे बेनिफिट आपल्याला मिळतात। जसं की OBC असेल तर EWS असेल, SC असेल, ST असेल, कोणाला 10% मध्येच ॲडमिशन होऊन जाते। एखाद्या कॉलेजची फीस जर का 1 लाख रुपये असेल तर त्यांना 10,000 रुपयेच लागतील, OBC वाल्यांना 50,000 रुपये लागतील। तर अशा पद्धतीनं पर इयरमध्ये ह्या ॲडमिशन होत असतात। बट केव्हा, जर आपण राऊंडमधून त्या कॉलेजमध्ये गेलो तर मग अशा वेळेस राऊंडमधून जाण्यासाठी किती स्कोर असायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये, तर ते आपण बघूया। एखाद्या कॉलेजबद्दल आपण माहिती बघत नाहीये तर सर्व बघतोय की साधारण तुमचा एवढा रँक किंवा एवढे स्कोर तुम्ही जर केलात तर तुमचा त्या ठिकाणी राऊंडमधून नंबर लागू शकतो, तुम्हाला ती सीट मिळू शकते। बट एक लक्षात घ्या, मार्क्स आणि रँक हे दरवर्षी चेंज होत असतं। म्हणजे 130ला जेवढा रँक यावर्षी होता तर तेवढाच 130 मार्कावर पुढच्या वर्षी रँक येईल का, तर असं होत नाही। तर तो एक तर वाढेल किंवा कमी होईल। तर सुरुवातीला आपण SC कॅटेगरीबद्दल बोलूया। तर SC या कॅटेगरीला जर समजा तुम्हाला राऊंडमधून BHMS करायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर किमान 120+ मार्क्स तुमचे असायला पाहिजे, म्हणजे 120 मिनिमम मार्क्स तुमचे यायला पाहिजे। आणि जो रँक आहे तर तो काही चेंज होईल यावर्षी येणारा 120 मार्क्सवर, तर तो जवळपास 7,90,000च्या 8 लाखच्या जवळपास यायला पाहिजे। ओके, म्हणजे 7,90,000 8 लाखच्या दरम्यान जर तुमचा रँक आला तर नक्कीच तुम्हाला BHMS जे आहे तर ते राऊंडमधून महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं। माझा राऊंडमधून म्हणजे राऊंड 1 मधूनच मिळेल का, तर पॉसिबल नाहीये। राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 पर्यंत तुम्हाला ती सीट मिळू शकते, कारण आपण कमी स्कोअरचा विचार करतोय। आता पुढची जी कॅटेगरी आहे तर ती आहे ST। आता ST साठी जर आपण विचार केला तर ST या कॅटेगरीला सर्वात कमी स्कोअर लागतो BHMS ॲडमिशनसाठी। तर तो किती, जर समजा तुम्ही जस्ट क्वालिफाय जरी झालेले असाल, जसा यावर्षीचा जो क्वालिफाईंग क्रायटेरिया होता तर तो 96 स्कोअर होता, त्याच्या मागच्या वर्षी काय होता तर 87 होता। ओके, 87 मार्कावर सुद्धा ॲडमिशन झालेले आहे। केव्हा, तर 2020च्या काउन्सिलिंगमध्ये। आता ही जी होऊन गेलेली काउन्सिलिंग आहे तर यामध्ये 96 मार्क्स लागत होते कमीत कमी, तर त्याच वेळेस आपण क्वालिफाय होतो ST वाले SC वाले, तर त्यामुळं 96 म्हणजे जस्ट क्वालिफाय जरी मार्क्स असतील तरी सुद्धा ॲडमिशन होते। रँक किती असायला पाहिजे, तर तो रँक जवळपास समजा 9.5 लाखापर्यंत यायला पाहिजे, म्हणजे 9,50,000 9,60,000पर्यंत आपला रँक जर असेल STचा तर सहज ॲडमिशन मिळू शकते राऊंडमधून। ओके, पुढची जी कॅटेगरी आहे तर ती आहे VJ। आता VJ बद्दल बोलायचं झालं तर VJला स्कोअर किती यायला पाहिजे आणि रँक किती यायला पाहिजे, तर जो रँक आहे तर तो जवळपास 8,50,000 8,60,000च्या जवळपास रँक असायला पाहिजे। जो स्कोअर आहे तर तो स्कोअर चेंज होऊ शकतो या रँकनुसार। 105च्या वरती तुम्हाला मार्क्स असायला पाहिजे, म्हणजे 105 आपण कमीत कमी पकडूया, 105 110 105 110 जर तुम्ही तिथपर्यंत जर आलात तर तुम्हाला एखाद्या वेळेस राऊंडमधून सीट मिळू शकते। कारण सगळं डिपेंड करतं की आपण चॉईस फील नेमक्या कशा करतोय, तर त्या चॉईस फीलनुसार आपल्याला कॉलेज मिळतं। प्रेफरन्सेस लिस्टमध्ये आपण कोणती कॉलेज ॲड करतो यावर। तर 105 110 स्कोअर जर तुमचा आला VJचा तर तुम्हाला सीट मिळण्याचे चान्सेस त्या ठिकाणी शेवटच्या राऊंडपर्यंत बनू शकतात। आता पुढची जी कॅटेगरी आपल्यासाठी आहे तर ती NT1 आहे। बट जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील तर एक शेअर करा, एक लाईक करा, कारण आपण लाईक करायला विसरतो। आता NT1 बद्दल आपण बोलूया। NT1 साठी जो स्कोअर असायला पाहिजे तर तो VJ सारखाच आहे जवळपास, म्हणजे 8,50,000 8,60,000च्या दरम्यान रँक यायला पाहिजे। 105 110च्या वरती तुमचा स्कोअर असायला पाहिजे, तर हे NT1 साठी झालं। पुढची जी कॅटेगरी आपण घेणार आहोत तर ती आहे NT2। ओके, आता NT2 साठी जो स्कोअर आहे तर तो थोडा वाढणार, जास्त वाढणार नाहीये बट थोडा वाढेल, आणि रँक सुद्धा थोडा मग कमी होईल। तर आता NT2 साठी जो रँक आहे तर तो तुमचा जवळपास 7.5 लाखाच्या आसपास तुमचा रँक यायला पाहिजे, म्हणजे एक 7,50,000 7,60,000पर्यंत तुमचा रँक जर आला। ऑल इंडिया रँक म्हणजे AIR म्हणतो आपण त्याला, म्हणजे पूर्ण भारतामधून तुम्ही कितव्या नंबरवर आहे तर याला आपण ऑल इंडिया रँक म्हणतोय। तर एक 7,50,000 7,60,000च्या आसपास तुमचा रँक यायला पाहिजे। तुमचा जो स्कोअर आहे तर तो 125+ असायला पाहिजे, म्हणजे नीटमध्ये जे मार्क्स मिळणार आहे तर ते 125+ जर असतील तर एखाद्या वेळेस तुम्हाला चान्स मिळू शकतो। एखाद्या विद्यार्थ्याने जर का कॉलेज कमी जास्त टाकलेले असतील तर त्या ठिकाणी ते होऊ शकतं की त्याला कॉलेज मिळणार नाही। बट असे विद्यार्थी की जे पूर्ण कॉलेज फील करतात, अशा वेळेस जर सीट वॅकंट राहिली
तर NT2ला सुद्धा या स्कोअरला सीट मिळते. पुढचा जो आहे तर तो NT3. तर NT3साठी थोडा स्कोअर जो आहे तर तो आपण बघत आलोय की MBBS साठी सुद्धा जास्त पाहिजे, BMS साठी सुद्धा जास्त पाहिजे, तसंच BHMS साठी सुद्धा जास्त पाहिजे. आता BHMS साठी जो स्कोअर आहे तर तो तुमचा 150 प्लस यायला पाहिजे. ओके, जो रँक आहे तर तो साधारण एक 6,90,000 7,00,000च्या आसपास तुमचा जर रँक असेल तर तुम्हाला राऊंडमधून सीट मिळण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे राऊंडमधून मिळू शकते अगदी शेवटच्या स्टेपला. म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तर हा आपण असा बनवतोय की अगदी शेवटच्या स्टेपमध्ये कॉलेज मिळणार का, तर ते मिळू शकतं अगदी शेवटच्या स्टेपला. म्हणजे 100% या स्कोअरला मिळेल असं काही नाही, बट या स्कोअरपर्यंत कॉलेज मिळालेले आहेत 2020मध्ये 2021मध्ये. तर त्यामुळं हे 21चा जो काउन्सिलिंग झालं 2000 म्हणजे मागचं, तर याचा स्कोअर थोडा वाढलेला होता. बट तुम्ही इथपर्यंत जर पोहोचलात तर नक्कीच तुम्हाला कॉलेज मिळू शकतं. आता पुढची जी कॅटेगरी येते तर ती येते OBC. तर OBCवाल्यांचा जो स्कोअर आहे तर तो 130 प्लस यायला पाहिजे. म्हणजे राऊंडमधून तुम्हाला कॉलेज मिळू शकतं. यावर्षी सुद्धा मिळालेलं आहे. म्हणजे 129 127 पर्यंत कॉलेज मिळालेलं आहे ऑल इंडिया कोटातून. तर आपल्याला कोटा कोणताही असो आपली ॲडमिशन होणं गरजेचं आहे राऊंडमधून. जरी समजा तुम्ही AIQमधून आलात कॉलेजमध्ये तरी सुद्धा काही फरक पडणार नाही आहे. फक्त आपली राऊंडमधून ॲडमिशन जर झाली तर नक्कीच आपल्याला कॅटेगरीचा बेनिफिट मिळतो. तर त्यामुळं कोणतंही डोनेशन द्यायचं काम नाही आणि सहज आपली ॲडमिशन होऊन जाते. आता पुढची जर आपण कॅटेगरी हे OBCचा रँक सांगायचं विसरलो मी. आता OBCचा जो रँक आहे तर तो 7.5 लाखाच्या आसपास यायला पाहिजे. यावर्षी 8,20,000पर्यंत पण ॲडमिशन झालेल्या होत्या. बट आपण सेफ रँक 7.5 लाख पकडूया. म्हणजे 7,50,000पर्यंत तुमचा रँक यायला पाहिजे OBCचा. आता जर समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल, जेवढ्या काय कॅटेगरी आपण डिस्कस केल्या, जर तुम्ही कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर OBC कास्ट सर्टिफिकेट तर पाहिजेत, बट व्हॅलिडिटी सुद्धा असायला पाहिजे. ST साठी सुद्धा तेच आहे. जर तुमच्याकडे STचं सर्टिफिकेट आहे कास्टचं आणि व्हॅलिडिटी नाही आहे तर ऐन वेळेवर ॲडमिशन कॅन्सल होते आणि नंतर मग पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही ओपनमधून जाता, म्हणजे कॅटेगरी चेंज होते. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहीतच नसतं, बऱ्याच पालकांना. मागच्या वर्षी सुद्धा तसंच झालं. बऱ्याच जणांकडे व्हॅलिडिटी नव्हती. तर त्यांना असं वाटलं की आता कॉलेजला जाऊन काय फायदा आहे, व्हॅलिडिटीच नाही आहे. तर त्यामुळे ते घरीच थांबले, म्हणजे राऊंडमधून बाहेर झाले डायरेक्ट. जर तुम्ही समजा व्हॅलिडिटी नसेल तरी सुद्धा तुमचा जर का कास्टमधून जर का सीट अलॉटमेंट झालं तर नक्कीच त्या कॉलेजला जा, डॉक्युमेंट्स दाखवा. ऑनलाईन ते काय करतात की CET सेलला ते सबमिट करतात की व्हॅलिडिटी नाही आहे. तर त्यामुळं पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही ऑटोमॅटिक कॅटेगरी चेंज म्हणजे ओपनमध्ये येता, जनरलमध्ये येता, म्हणजे तुमची कॅटेगरी चेंज होऊन जाते. फक्त तुम्ही राऊंडमधून बाद होत नाही. तेवढ्या राऊंडपुरतं ते ॲडमिशन जे आहे तर ते कॅन्सल होतं. तर त्यामुळे नक्की जर समजा तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तरी सुद्धा तुम्ही कॉलेज जॉईन करण्यासाठी जा, जर तुम्हाला सीट मिळाली तर. आता पुढचं जे आहे तर ते आपण कोणतं घेतोय तर ओपन घेतोय, म्हणजे जनरल EWS. तर यांच्यासाठी स्कोअर किती असायला पाहिजे तर तो 140 प्लस एवढा स्कोअर यायला पाहिजे. 140-150 हा जर स्कोअर आला, एक साधारण 7 लाखाच्या दरम्यान तुमचा रँक यायला पाहिजे. जर तुमचा रँक आला 7 लाखाच्या दरम्यान तर नक्कीच तुम्हाला सीट मिळू शकते, राऊंडमधून मिळू शकते. तर त्यामुळं आता जर समजा तुम्हाला BHMS करायचंच असेल आणि तुमचा जो स्कोअर आहे नीटचा तर तो साधारण 150-160 पर्यंत जर जात असेल तर मुळीच चिंता करू नका. तुम्हाला विदाऊट डोनेशन महाराष्ट्रामध्येच BHMS मिळू शकतं. फक्त थोडे कॉन्टॅक्टमध्ये राहा. जर तुम्ही जिजाऊ अकॅडमीसोबत थोडे कॉन्टॅक्टमध्ये राहिले तर नक्कीच तुम्हाला हेल्प होऊ शकते. फक्त जे काय ते पेड काउन्सिलिंगचे जे चार्जेस आहे तर ते तुम्हाला पे करावं लागतील. म्हणजे 5 लाख 6 लाख डोनेशन देण्यापेक्षा 3 लाख डोनेशन देण्यापेक्षा तुम्ही जर पेड काउन्सिलिंग जर घेतलं आणि या पेड काउन्सिलिंगमध्ये तुमचे बाकीचे जर पैसे वाचत असतील तर नक्की तुमचा फायदा आहे. शेवटी तुमचा प्रश्न आहे. आणि तसंही आपले जे जिजाऊ अकॅडमीचे जे व्हिडिओज आहेत तर हे सगळे पब्लिक आहे. म्हणजे पेड काउन्सिलिंग तुम्ही करावंच असं काही नाही. तुम्ही जर या व्हिडिओनं तुम्हाला जर का पूर्ण नॉलेज मिळत असेल तर तुम्ही पेड काउन्सिलिंग घ्यावं असं काही गरजेचं नाही. बट अजून जर तुम्हाला काही एक्स्ट्रा लागत असेल तर नक्कीच तुम्ही पेड काउन्सिलिंग करायला पाहिजे. तर त्यासाठी आज आपण थांबूया. ओके, बाय.